न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। ट्रेनच्या छतावर चढलेल्या एका तरुणाला भाजले, त्याच्यावर वाशी रुग्णालयात उपचार सुरू आहे। सोमवारी संध्याकाळी वाशी स्थानकावर वडाळाहून पनवेलला जाणाऱ्या ट्रेनच्या छतावर एक तरुण जळालेल्या अवस्थेत आढळला। त्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्याला वाशी येथील महानगरपालिका रुग्णालयात दाखल केले। त्याची प्रकृती अजूनही गंभीर आहे। त्या तरुणासोबत कंपनीचे ओळखपत्र सापडले आहे, त्यावर त्याचे नाव अंकुर पांडे असं लिहिलं आहे। हा तरुण ट्रेनच्या छतावर आढळला आहे, त्यामुळे ओव्हरहेड वायरमध्ये अडकून तो जळाला असावा असा संशय आहे। ओळखपत्रात मोबाईल नंबर नसल्याने त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा अद्याप शोध लागलेला नाही। पोलिसांचे पथक त्याच्या कुटुंबातील सदस्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे। CCTV कॅमेरे तपासून तो तरुण कोणत्या स्टेशनवर ट्रेनमध्ये चढला हे देखील पोलीस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत। BBS न्यूज नेटवर्कच्या तमाम प्रेक्षकांना भारतीय 79व्या स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री भरत गोसावी, संचालक BBS न्यूज नेटवर्क। भिवंडीत दोघा जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या। प्रफुल्ल तांगडी, तेजस तांगडी अशी हत्या झालेल्या युवकांची नावे, तर धीरज तांगडी गंभीर जखमी। भिवंडीत तालुक्यातील खार्डी येथील घटना। प्रफुल्ल तांगडी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत। एका वर्षापूर्वी प्रफुल्ल तांगडी याच्यावर हल्ला झाला होता। 4 ते 5 हल्लेखोर असल्याची प्राथमिक माहिती। भिवंडी तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खर्डी या गावात 2 इसमांची एका अज्ञात कारणावरून हत्या झालेली आहे। त्यांची नावं आहेत प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी। पोलीस तपास आता सुरू आहे आणि लवकरच आपण आरोपींना अटक करून पुढील कारवाई कायदेशीर करणार आहोत। नक्की कारण काय समजले का सर? कोण होते हल्लेखोर आणि किती जण होते? त्याचा तपास सुरू आहे। तपासाअंती आपल्याला सर्व माहिती दिली जाईल। धन्यवाद सर। अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे येथे भाविकांची गर्दी। पहाटे 3:30 वाजल्यापासून श्रींच्या दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा। श्रावणात अनेक वर्षानंतर अंगारकी जुळून आल्यामुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील भाविक गणपतीपुळ्यात दाखल झालेले आहेत। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। नारळबागेत 37 दर्शन रांगा, पार्किंग परिसरात 9 रांगा आणि मंदिर आणि रेस्ट हाऊसच्या मधल्या भागात 3 रांगा अशा पद्धतीने भाविकांना दर्शनासाठी आसन व्यवस्था। रात्री 10:30 पर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? अहिल्यानगर जिल्ह्यातील गोरक्षकांच्या ताफ्यात 4 चाकी वाहने, अवैध गोवंशीय वाहतुकीला बसणार चाप।
अहिल्यानगर जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी आता गोरक्षकांसाठी 4 चाकी वाहन उपलब्ध झालेलं आहे. या वाहनामुळे गोरक्षकांच्या सेवेला पाठबळ मिळणार आहे, परंतु गोरक्षकांवर सातत्यानं होणाऱ्या हल्ल्यापासून देखील सुरक्षा मिळणार आहे. जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली होती. या दरम्यान गोरक्षक रात्री अपरात्री अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या मागे दुचाकीवर पाठलाग करून गोवंशीय जनावरांची सुटका करत होते, परंतु यामध्ये अनेकदा अवैध वाहतूक करणारे आणि गोरक्षक यांच्यात झालेल्या संघर्षादरम्यान सामान्य गोरक्षक गंभीर जखमी होत होते. कित्येकदा जखमी गोरक्षकांना वेळेवर उपचार न मिळाल्याने प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात प्रथमच केवळ गोसेवेच्या रक्षणार्थ पूर्णवेळ 4 चाकी वाहन उपलब्ध झाल्याने आता अवैध वाहतूक करणाऱ्यांची खैर राहिलेली नाही, असे प्रतिपादन प्रखर हिंदुत्ववादी नेते तसेच गोसेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी केलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील गोहत्या रोखण्यासाठी तसेच अवैध वाहतूक थांबवण्यासाठी महाराष्ट्रात प्रथमच गोरक्षकांना 4 चाकी वाहन सुपूर्द करण्यात आलं. यावेळी गोसेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष मिलिंद एकबोटे, योगी योगेश्वरनाथ महाराज, हिंदू धर्म संस्कृती हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज बहिरट, किसान मोर्चाचे नितीन उदमाले, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भानुदास पेरड, हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय आडोळे, गोशाळा महासंघाचे गौतम कराळे आदींसह पदाधिकारी, हिंदुत्ववादी कार्यकर्ते तसेच गोरक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जय शिवराय, जय गोमाता. माननीय मिलिंदजी एकबोटे या एका नावाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आमच्या जीवनामध्ये अमूल्य असा बदल झालेला आहे आणि माननीय धनंजयभाई देसाई यांच्या विचारांनी आम्ही पेटून निघलेलो आहोत. निसर्गसृष्टी गोपालन संस्था आणि हिंदू राष्ट्र सेना यांनी खंबीरपणे गोरक्षकांच्या पाठीमागे उभं राहण्याची शपथ घेतलेली आहे आणि ह्या शपथ घेण्याच्या पाठीमागे आमच्यासमोर शिवस्वरूपात माननीय मिलिंदजी एकबोटे उभे आहेत. कुठलाही प्रोग्राम असू द्या, कुठल्याही गोरक्षकांसाठीच्या सुखसुविधांचा विचार असू द्या, त्यांच्या संरक्षणाचा विचार असू द्या, मिलिंदजी एकबोटे आमच्या पाठीमागे उभे असतात आणि त्याच आधारावरती समाजामधून प्रशासकीय, शासकीय, राजकीय मदत घेऊन आम्ही गोरक्षकांसाठी आणि पर्यायाने आपल्या गोमातेसाठी मोठ्या प्रकारच्या सुविधा आणि वेगवेगळे आम्ही उपक्रम राबवणार आहोत. या उपक्रमांमध्ये आज पहिलेच महाराष्ट्रात अशी घटना घडतीये की माननीय मिलिंदजी एकबोटे त्याचबरोबर निसर्गसृष्टी गोपालन संस्था आणि हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने आज धर्मरथ किंवा गोरक्षा रथ आपण गोरक्षकांना दिलेला आहे. अशाच गोरक्षा रथाप्रमाणेच महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या घटना आता घडणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो विचार दिलाय, भान ठेवून योजना करा आणि बेभान होऊन काम करा, तर ह्या बेभानपणाने आम्ही शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीचा उपयोग गोरक्षणासाठी करणार आहोत आणि म्हणूनच याची सुरुवात आज झालेली आहे, त्याची नांदी आज झालेली आहे आणि इथून पुढेही पुढच्या काळातही कसायांनी समजून घ्यावं की गोरक्षणासाठी आता इथं शस्त्र आणि शास्त्र एकवटलेलं आहे आणि गोरक्षक ह्या दोन्ही गोष्टींचा वापर करणार आहेत. त्यामुळे कुठला मंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, कुणी राजकीय पक्षाचा पुढारी असेल, तो जर कुठल्या कसायाला, कुठल्या कत्तलखान्याला सपोर्ट करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. आणि ह्याच माध्यमाचं आज आम्ही दाखवायचं म्हटलं, म्हणजे सुरुवात दाखवायची म्हटली तर हा रथ आम्ही गोरक्षकांना दिलेला आहे. भविष्य काळामध्ये अशा अनेक गाड्या, क्रेन असतील, गोमातेसाठी ॲम्ब्युलन्स असतील, या सुद्धा आम्ही उभ्या करणार आहोत. गोरक्षकांना वेळी पडलं तर कायदेशीर शस्त्र सुद्धा आम्ही देणार आहोत आणि इथून पुढे गोरक्षणाचं काम, देश घडवण्याचं काम आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे. कल्याणशेर रोड पुढील 20 दिवस रात्रीच्या वेळी मेट्रो गर्डर कामामुळे वाहतुकीसाठी राहणार बंद. कल्याणशेर रोडवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी. कल्याणशेर रोड पुढील 20 दिवस रात्रीच्या वेळी मेट्रो गर्डर कामामुळे वाहतुकीसाठी राहणार बंद. कल्याणशेर रोडवर मेट्रो 12च्या गर्डर बसवण्याच्या कामासाठी 11 ते 31 ऑगस्ट या 20 दिवसांच्या कालावधीत वाहतूक पोलिसांकडून मोठा बदल करण्यात आला आहे. 11 ते 20 ऑगस्ट दरम्यान कल्याणशेर रस्त्याने कल्याणकडे येणाऱ्या वाहनांना मानपाडा चौक ते सोनारपाडा चौक, तर 21 ते 31 ऑगस्ट दरम्यान शीळकडे जाणारे सुयोग हॉटेल, रिजन्सी, अनंतम चौक येथे प्रवेश बंद. तसेच या काळात वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल. त्यामुळे आधीच वाहतूक कोंडीने हैराण असणाऱ्या नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलासारख्या अत्यावश्यक सेवा वाहनांना सूट, तरीही चालकांना कोंडीचा त्रास संभव.
नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. जामनेरमध्ये तरुणाचा मारहाणीनंतर मृत्यू, 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी आलेल्या बेटावद खुर्द तालुका जामनेर येथील तरुणाला संशयावरून काही तरुणांनी जबर मारहाण केली. घरी पोहोचल्यावर जखमी तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना जामनेर शहरात सोमवारी दुपारी घडली. सुलेमान रहीन खान पठाण, वय वर्ष 21, राहणार बेटावद खुर्द, तालुका जामनेर असे मृत तरुणाचं नाव आहे. सुलेमान हा 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर पोलीस भरतीची तयारी करत होता. सोमवारी जामनेरला पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी आला होता. शहरातील एका सायबर कॅफेत बसला होता. त्यावेळी संशयावरून शहरातील काही तरुणांनी त्याला जबर मारहाण केल्याचं सांगण्यात आले. या तरुणांनी त्याला बेटावद खुर्द गावापर्यंत मारहाण करीत नेण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे. घरी पोहोचल्यानंतर या तरुणाचा मृत्यू झालाय. मृत तरुणाच्या पैशात आजोबा, आई वडील, 2 विवाहित बहिणी आहेत. परिवारात तो एकुलता एक होता आणि पोलिसांच्या तपासात 10 संशयितांची नावं समोर आली आहेत. त्यापैकी 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी करत आहेत. हत्तींच्या प्रश्नी दोडामार्गमध्ये 14 ऑगस्ट रोजी ठाकरे सेनेकडून ढोल बजाव आंदोलन. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात रानटी हत्तींचा हैदोस सुरू असून मानवी वस्त्यांवर या हत्तींकडून आक्रमणे होत आहेत. या हत्तींकडून शेती बागायतीचं नुकसान होत आहे. काही महिन्यांपूर्वी हत्तींकडून झालेल्या हल्ल्यात येथील नागरिकाचा मृत्यू झाला होता. तर 2 दिवसांपूर्वीच हत्तीने एका शेतकऱ्यावर चाल केली होती. या प्रकरणी राज्य सरकारने दोडामार्गमधील हत्तींना 30 जून पूर्वी जंगली अधिवासात सोडवण्यात येईल असं आश्वासन दिलेलं होतं. मात्र अद्यापर्यंत रानटी हत्तींचा प्रश्न सुटलेला नसल्याने ठाकरे शिवसेनेच्या वतीनं दोडामार्गमध्ये वनखात्याच्या कार्यालयासमोर 14 ऑगस्ट रोजी ढोल बजाव हे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी दिलेला आहे. द्यावी सुरू झालेलं मागील 4 दिवसात सुद्धा शेतकऱ्यांवर हल्ला केला त्याने का आपली माहिती आपल्याकडे ह्या संदर्भात कालच जो जखमी शेतकरी होता त्याच्या कुटुंबियांची आम्ही भेट घेतली. पुढच्या उपचारासाठी त्याला गोळ्यामध्ये हलवलेलं होतं. खरं तर 30 जून ही तारीख महाराष्ट्र सरकारनं दिलेली होती की ज्या ठिकाणी हत्ती त्रास करत आहेत तिथल्या हत्तीला त्या ठिकाणी उचलून जंगली अधिवासामध्ये आम्ही सोडणार आहोत. मात्र 30 जून गेला, 30 जुलै गेला, मात्र अजूनही कुठच्याही प्रकारची हालचाल या ठिकाणी केली जात नाही. दोडामार्ग तालुक्यातील जवळपास 80% गावं ही हत्तीबाधित झालेली आहेत, खूपच त्रस्त आहेत. मात्र ह्या सरकारला कुठचेही सोयरसुख या ठिकाणी शेतकऱ्याबद्दल नाही आहे. शेतकऱ्यांचा आक्रोश आहे की जर तुम्ही हत्ती हटाव करू शकत नसाल तर देण्यात येणारी तुटपुंजी जी नुकसान भरपाई आहे ती तरी नुकसान भरपाई द्यावी. त्याचबरोबर त्या ठिकाणी हत्ती हटावसाठी जो आकारी वर्ग आहे तो सुद्धा आकारी वर्ग या ठिकाणी वाढवण्यात यावा. नाहीतर सणासुदीच्या दिवसामध्ये सुद्धा या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होऊ शकते. वित्तहानी तर शेतकऱ्यांची होतच आहे, मात्र जीवितहानी जर टाळायची असेल तर मात्र या ठिकाणी आकारी वर्ग वाढवला पाहिजे. आणि ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं कर्ज काढून जी फार मोठी शेती केलेली आहे त्या शेतीसाठी वाढीव नुकसान भरपाई दिली पाहिजे, अशा प्रकारचा आक्रोश जनतेचा आहे. जर वेळीच ह्या संदर्भात जर उपाययोजना केली नाही तर त्या गुरुवारपासून दोडामार्गच्या वन कार्यालयासमोर फार मोठं ढोलबाजा आंदोलन हे शिवसेनेमार्फत केलं जाईल. बीबीएस न्यूज नेटवर्कच्या तमाम प्रेक्षकांना भारतीय 79व्या स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री भरत गोसावी, संचालक बीबीएस न्यूज नेटवर्क. सोयाबीन पिकाला शेंगाणं लागल्याने शेतकरी हतबल. नांदेडच्या हिमायतनगरमधील तालुक्यातील वटफळी येथील शेतकरी परसराम जाधव यांनी 3 एकर क्षेत्रावर मालविका नावाच्या सोयाबीन बॅगेची पेरणी केली. मात्र आता सोयाबीनला फुले आणि शेंगा लागण्याचा हंगाम असतानाही शेंगा लागत नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे. सरकारने पंचनामा करून बॅग उत्पादक कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मी परसराम केरबा जाधव, राहणार वटफळी, तालुका हिमायतनगर, जिल्हा नांदेड, सर्वे नंबर 17 या शेतीमध्ये मी 3 बॅग सोयाबीन पेरलेला आहे. एकाच दिवशी पेर या जातीची आणि या जातीची झालेली आहे. यानं शेंग धरली, यानं शेंग धरली नाही. हे होय जात मालविका आणि हे होय हे दुसरी कोणती व्हायची. तर याच्यामुळं आता याला काहीच आलं नाही.
याच्यामुळं आमच्या गव्हर्मेंटनं म्हणा कंपनीनं आमची दखल घ्यावं शेतकऱ्याची, हे नम्र विनंती. नाही तर आमच्यावर आता उपासमारीची वेळ आलेली आहे. तेच सांगून आम्ही गव्हर्मेंटच्या वतीनं पंचनामा करून आम्हाला भरपाई द्यावं, हे नाही गव्हर्मेंटकडे आमची विनंती करतो. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. यवतमाळ जिल्ह्यात 6 तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या कामावर धडकली विधानमंडळ समिती. महाराष्ट्र विधानमंडळ रहयो समिती जिल्ह्यात दाखल झालेली आहे. यात 8 आमदारांचा समावेश आहे. समितीने पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयातील रहयो विभागाला भेट दिली. त्यानंतर 3 सदस्यीय, 2 सदस्यीय आणि 1 सदस्यीय समित्यांनी अधिकाऱ्यांसमवेत यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, पुसद, हटंजी आणि आर्णी तालुक्यातील काही गावात भेट देऊन कामांची पाहणी केली आहे. विधानमंडळ समितीचे प्रमुख आमदार सुनील शेळके, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार किरण सरनाई, आमदार सुधाकर अडबाले, आमदार राजेश बकाणे, आमदार आमशा पाडवी, आमदार काशीनाथ दाते, आमदार संजय देरकर जिल्हा दौऱ्यावर आलेले आहेत. 6 तालुक्यातील कामांची पाहणी समितीकडून करण्यात आलेली आहे, अशी माहिती विधानमंडळ रोजगार समितीचे प्रमुख आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे. आम्ही सर्व या रोजगार हमीतील कमिटीचे प्रमुख सदस्य विधिमंडळाच्या अध्यक्ष यांच्या परवानगीनं या जिल्ह्यामध्ये या योजनेच्या अंतर्गत असलेल्या कामांचा पाहणी दौरा आणि नागरिकांच्या समस्या असतील तर त्या जाणून घेण्याकरता आज सकाळी मान्य जिल्हाधिकारी, त्याचबरोबर जिल्हा परिषद CO, संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 9 वाजता बैठकीचा या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आणि त्यातून आम्ही आज दौरा करत असताना सुरुवातीला 3 गट या ठिकाणी सुरू करून मी स्वतः, त्याचबरोबर माझ्याबरोबर विधिमंडळातील आमचे सहकारी सन्मान्य किरणजी सरनाईक साहेब असतील, राजेंद्रजी वानखडे साहेब, सन्मान्य श्री किशोरजी दराडे साहेब, आम्ही तिघांनी दारवा, दिग्रस आणि पुसद या 3 तालुक्यातील कामांची पाहणी आणि संबंधित जे लाभार्थी आहेत त्यांची भेट घेतली. त्याचप्रमाणे आमचे विधिमंडळातील सहकारी बापूसाहेब पठारे आणि श्री आमशाजी पाडवी साहेब यांनी आर्णी आणि महागाव या 2 तालुक्यातील कामांचा पाहणी आणि जे लाभार्थी आहेत त्यांची भेट घेऊन तिथल्या समस्या जाणून घेतल्यात. त्याचप्रमाणे गट नंबर 3 यामध्ये आमचे सहकारी सन्मान्य काशीनाथजी दाते साहेब असतील आणि सन्मान्य विधिमंडळातले सहकारी सुधाकरजी अडबाले साहेब यांनी घाटंजी आणि केळापूर या 2 तालुक्यामध्ये जाऊन पाहणी केली आणि त्याचबरोबर यवतमाळ तालुक्यामध्ये सन्मान्य राजेशजी बकाणे साहेबांनी जाऊन पाहणी केलेली आहे. आज आमचा दौऱ्याचा पहिला दिवस, उद्याचा दुसरा दिवस होत असताना त्यामध्ये राहिलेले उर्वरित तालुके जे आहेत त्या तालुक्यामध्ये देखील आम्ही सर्वच सन्मान्य सदस्य विभाग वाईज किंवा आम्ही गट तयार करून त्या भागामध्ये जाऊन कामांची पाहणी करणार आहोत. त्यामध्ये राहिलेले तालुके जे आहेत ते बाबुळगाव असेल, कळंब, राळेगाव, मोरेगाव, वणी, जरी, जामणी आणि उमरखेड या तालुक्यामध्ये जाऊन उद्या पाणी दिवसभर करणार आहोत. आज खरं तर आम्ही या तालुक्यामध्ये आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व सदस्य पाहणी करत असताना आम्हाला एक समाधान आहे की तालुक्यात आणि या संपूर्ण जिल्ह्यात जे लाभार्थी आहेत किंवा जे आपण एकूण कार्डधारक म्हणतो त्यांची संख्या देखील सर्वात जास्तीची आहे आणि त्यामध्ये जिल्ह्यात सर्वात जास्त जे आहे ते सिंचन विहिरी असतील, जनावरांचे गोठे असतील किंवा
इतर फळबाग आहेत, याचे देखील लाभार्थी मोठ्या संख्येमध्ये आहेत. तर त्याची सर्व संख्या आपल्याला आकडेवारीत पाहिजे असेल तर मी तुम्हाला त्याची एक प्रत स्वतंत्र देतो. परंतु आज आमचा दौरा होत असताना आपल्या सर्व पत्रकार बांधवांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित करण्यामागचा आमचा उद्देश एवढाच आहे की आज उद्या आम्ही 2 दिवस दौरा केल्यानंतरनं परवा दिवशी सकाळी साधारणतः 9 वाजता माननीय जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये संबंधित सर्व विभागाच्या अधिकारी आणि सर्व सदस्य एकत्रितपणानं बैठकीचं आयोजन केलं आहे. त्यामध्ये संपूर्ण कामाची रूपरेषा किंवा जो काही आपल्याला विभागवाईज निधीची तरतूद करण्यात आलेली आहे त्या निधीची माहिती, कामाची माहिती आणि ज्या काही आपल्याकडं तक्रारी प्राप्त झाल्या आहेत ही सर्व माहिती आम्हाला संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी दिली पाहिजे. त्याचबरोबर संबंधित विभागाने दिली पाहिजे आणि आमच्या दौऱ्यामध्ये ज्या काही नागरिकांच्या अडचणी आहेत किंवा ज्या तक्रारी आहेत त्यावरती देखील तात्काळ आपण निर्णय घेतले पाहिजे. आणि ह्याकरता आम्ही आपल्या माध्यमातून संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत ज्या ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळतो आहे, जे जे जॉब कार्ड धारक आहेत अशा सर्वांना आव्हान करतो की ज्या आपल्या तक्रारी असतील, ज्या समस्या असतील त्यामध्ये आम्हाला या योजनेचा लाभ मिळत नाही किंवा काही ठिकाणी लाभ मिळतो परंतु प्रशासकीय काही अडचणी निर्माण होत असतील किंवा आम्हाला ज्या काही तुम्हाला समस्या मांडायच्या असतील तर त्या मांडण्याचा आम्ही आपल्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांना आव्हान करतो की आपण जरूर आमच्या 2 दिवसाच्या दौऱ्यामध्ये ज्या काही आपल्या समस्या तक्रारी असतील त्या मांडाव्या, हेच आपल्या माध्यमातून आव्हान करतो. टिटवाळा महागणपती दर्शनासाठी भाविकांची गर्दी. श्रावण महिन्यात आलेल्या अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त कल्याणजवळील टिटवाळा महागणपती मंदिरात आज पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे. दर्शनाची व्यवस्था सुरळीत पार पाडावी यासाठी मंदिर प्रशासन, महापालिका आणि पोलीस विभागाने संयुक्तपणे विशेष नियोजन केलेलं आहे. परिसरात गणपती बाप्पा मोरया, उंदीर मामा की जय या घोषणा घुमत आहेत. श्रावण मध्ये जी अंगारिका आलेली आहे ही 2005ला आली होती सगळ्यात पहिले. त्याच्यानंतर आज आहे 2025ला, म्हणजे साधारण 20 वर्षांनी श्रावणातली अंगारिका आणि सगळ्यात महत्त्वाची वर्षातली एकच अंगारिका आहे. त्यामुळे या अंगारिकेला फार महत्त्व आहे. साधारण अंदाजे आमचा एक देवस्थान समितीचा अंदाज आहे साधारण 1,00,000-1.25 लाख भाविक येण्याची, दर्शन घेण्याची शक्यता आहे. आणि मंदिर समितीकडनं म्हणाल काय व्यवस्था असेल तर मंदिर समितीकडनं आपण महापालिका तसेच पोलीस स्टेशन, टिटवाळा ग्रामीण पोलीस स्टेशन यांना आपण अर्ज देऊन इथली व्यवस्था करायला सांगितली. त्यात महानगरपालिकेला इतर स्वच्छता, आजूबाजूचा एरिया स्वच्छता करायला सांगितली, DDT पावडर, जंतुनाशक फवारणी हे करून घ्यायला सांगितले आणि भाविकांना जेणेकरून त्रास होणार नाही कुठली रोगराईचा, या उद्देशाने आपण महानगरपालिकेनं ही व्यवस्था केली. आणि पोलिसांना अर्ज दिला आपण टिटवाळा ग्रामीण पोलिसांना की कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावा यासाठी आपण टिटवाळा ग्रामीण पोलिसांना एक अर्ज देऊन त्यांना या उद्देशाने पण आपण त्यांना एक सूचना केल्यात की जेणेकरून लाईन भाविकांना व्यवस्थित दर्शन मिळावं. भक्तांसाठी एवढाच संदेश आहे की आजचं दर्शन त्यांनी भरभरून डोळे भरून देवाचं घ्यावं की जेणेकरून भविष्यात पुन्हा येणारी अंगारिके चतुर्थी आहे पुढच्या वर्षात, ती 1 वर्ष त्यांना ते दर्शन त्यांचं डोळ्यात भरून साठावं आणि बाप्पाकडे त्यांनी मागणं व्हावं की सगळीकडे सुजलाम सुफलाम असंच राहावं, सगळीकडे देश भरभराट पुढे जावा, आपला देश चांगला व्हावा या उद्देशाने बाप्पाकडे आपल्या सगळ्या भक्तांतर्फे मागणी आहे. नमस्कार, आम्ही वाड्यावरून आलेलो आहोत. आम्ही आज अंगारकी चतुर्थी मंगळवार म्हणून आज सगळ्यांनी वेशभूष केलेले आहे. एक साईड साड्या घातलेल्या आहेत. आम्ही वाड्यावरून आलेलो आहोत आणि आम्ही आहोत पीक साईडचे आहोत. आम्ही सगळे एक साईडला आलेलो आहोत, इकडे या बाजूला श्रद्धेने आलो आहोत. श्रावण महिन्यातला अंगारकी चतुर्थी यासाठी आम्ही सगळ्यांनी एक साईड साड्या काढून अंगारकी चतुर्थीसाठी टिटवाळ्यासाठी आलेलो आहोत. मागणं खूप मागितलेलं आहे आणि सगळ्या इच्छा पूर्ण होऊन जाऊ देत. सगळ्यांची इच्छा आहे की पूर्ण व्हाव्यात आणि खूप काही श्रद्धा आहे म्हणून बाप्पासाठी आम्ही टिटवाळ्यासाठी आलेलो आहोत.
नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? भाजपाचे सरपंच चंद्रकुमार बहिकार यांना लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे निमंत्रण. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील भाजपार स्मार्ट ग्रामपंचायतीचे उपक्रमशील सरपंच तथा सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकुमार बहिकार यांना दिल्ली येथील लाल किल्ल्यावर 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्य दिन राष्ट्रीय परेड सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी भारत सरकारकडून मानाचं निमंत्रण प्राप्त झालेलं आहे. महाराष्ट्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 15 सरपंचांपैकी चंद्रकुमार बहिकार यांची निवड झालेली असून ते सहकुटुंब या ऐतिहासिक आणि अभिमानास्पद सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. त्यांच्या निवडीमुळे गोंदिया जिल्हा आणि सालेकसा तालुक्याचा मान देशपातळीवर उंचावलेला आहे आणि या विशेष निमंत्रणाचे श्रेय सरपंच बहिकार यांनी भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, महाराष्ट्र शासन ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग, गोंदिया जिल्हा परिषद, पंचायत समिती सालेकसा प्रशासन आणि ग्रामपंचायत भजेपार येथील ग्रामस्थांना दिलेला आहे. स्वतःच्या कार्यातून ग्रामपंचायतीचा विकास आणि ग्रामस्थांचा सहभाग वाढवण्यात योगदान देणाऱ्या चंद्रकुमार बहिकार यांच्या कामगिरीचा संपूर्ण जिल्ह्यातून गौरव केला जातो आहे. माझी कॉपी करणे उबाटाच्या बापालाही जमणार नाही या वक्तव्यावरून आमदार संजय गायकवाड यांचा यू-टर्न. काल संपूर्ण राज्यामध्ये महायुती सरकारमधील मंत्री आणि आमदाराच्या विरोधात प्रतिकात्मक आंदोलने केली गेली. बुलढाण्यात देखील ही आंदोलने पार पडली आणि त्यावर आमदार संजय गायकवाड यांच्या बॉक्सिंगचं प्रात्यक्षिक दाखवणारा जिवंत देखावा सादर करण्यात आला होता. त्यावर उबाटाच्या बापालाही माझी कॉपी करणं जमणार नाही, त्यांना 10 जन्म घ्यावे लागतील असं प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र या वक्तव्यावरून त्यांनी आता युटर्न घेतल्याचं पाहायला मिळते. माझ्या शब्दाचा विपर्यास केला गेला. उबाटाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून मी ते विधान केलेलं होतं. बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे रक्ताने वडील असले तरी आमच्यासारख्या लाखो शिवसैनिकांचे ते बाप आहेत असं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. उद्धव स्पष्टीकरण नाही आहे. काल आपण लोकांनी महाराष्ट्रात आणि देशात महाविकास आघाडीच्या लोकांनी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतल्या आमदारांच्या विरोधामध्ये प्रतिकात्मक आंदोलनं केले. त्यामध्ये आपण मला प्रश्न विचारला की आपल्या मतदारसंघात सुद्धा आपलं बॉक्सिंग मारतानाचं एक प्रतिकात्मक आंदोलन केलं. त्यावर मी तुम्हाला हे उत्तर दिलं की माझे प्रतिकात्मक आंदोलन करण्याची उबाटाच्या कार्यकर्त्यांच्या बापाची अवकात नाही. उबाटाच्या कार्यकर्त्यांच्या बापाची औलाद नाही हे माझे शब्द आहेत. तुम्ही डायरेक्ट बाळासाहेबांचं नाव करून टाकलं. एवढा कुठे शब्दाचा विपर्यास करत असतात का? बाळासाहेब ठाकरे हे रक्तानं उद्धव साहेबाचे वडील आहेत, पण लाखो महाराष्ट्रातल्या तमाम आमच्यासारख्या सैनिकांचे पण ते बाप आहेत. त्याच्यामुळे त्यांचा तर विशेष कधी जीवनात येऊ शकत नाही. आम्हाला शिकवणच बाळासाहेबांची आहे. पण उबाटाच्या कार्यकर्त्याबद्दल मी जे काय बोललो त्याचं आपण तोडून मोडून दाखवलं. ते आपण जनतेला सरळ जे काही सत्य आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करावा. बीबीएस न्यूज नेटवर्कच्या तमाम प्रेक्षकांना भारतीय 79व्या स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छुक माननीय श्री भरत गोसावी, संचालक BBS न्यूज नेटवर्क। इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्रानेच केला अत्याचार। बाभुळगाव तालुक्यातील घटना। बाभुळगाव जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीतील मुलीवर तिच्याच वर्गातील मुलाने बाथरूममध्ये नेऊन अत्याचार केला आहे। बाभुळगाव तालुक्यातील एका गावात ही घटना घडलेली आहे। मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणात विधी संघर्षग्रस्त मुलगा याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास चालू आहे। 5 दिवस पूर्वी बाभुळगाव तालुक्यामध्ये एक छोटासा मुली 8 वर्षाच्या मुलीवर एक 9 वर्षाच्या मुलांने अत्याचार करण्यास अशा आपला माहिती आपल्या समोर आला होता। त्या रिलेटेड आपण गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आपण तपास पण चालू आहे। थँक्यू। नवी मुंबईच्या MPSC बाजारात परदेशी संत्र्यांना मोठी मागणी। नवी मुंबईतील APMC बाजारात सध्या बाहेरील देशातील संत्र्यांना मोठी मागणी आहे। बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढायला सुरुवात झालेली आहे, तर चीन येथील संत्र्यांना मोठी मागणी आहे। सध्या 1500 रुपयापर्यंत पेटी विकली जाते आहे। आवक मोठ्या प्रमाणात असल्याने दर देखील जास्त आहेत। त्याचबरोबर पावसामुळे काही माल खराब होत असल्याने फेकून द्यावे लागत असल्याचं व्यापारी सांगत आहेत। तर पुढील काही दिवस बाहेरील देशातील संत्री चालणार असून पुढच्या महिन्यात भारतीय संत्री देखील दाखल होण्यास सुरुवात होणार आहे। माल है वैसा उसका रेट जैसे ये वाला ऑरेंज है, ये 1500 रुपये बिक रहा है। मीठा भी रहता है, खट्टा भी रहता है, एक से एक वैरायटी का आता है। हाँ, अभी सीजन चल अभी 2 महीना तक चलेगा। उसके बाद से इंडियन आ जाएंगे। इंडियन का अलग रेट रहेगा। और दूसरा हाँ, ये बाहर के चाइना का खराब हुए निकले। हाँ, बहुत सारे खराब भी निकलते हैं। उसमें ज़्यादा ओवर टाइम हो गया तो एक्सपायरी डेट हो गया तो उसको निकाल के लेंगे। हाँ, बारिश की वजह से वो निकलना पड़ता है। हाँ, खराब हो गया। नहीं, बाहर के इंडियन वाला खराब हो जाता है। इंडियन वाला का अभी सीजन नहीं है। ये 1500 रुपये पेटी, 10 किलो वजन रहता है। कहाँ से, कौन से? ये चाइना से। मेरा नाम अब्दुल वाहिद। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। नाशिकच्या मनसे कार्यालयात ठाकरे गट आणि मनसेची पुन्हा एकदा संयुक्त बैठक। आगामी निषेध मोर्चाबाबत बैठकीत करण्यात आली चर्चा। 12 सप्टेंबरला निघणार नाशिकमध्ये ठाकरे गट आणि मनसेचा संयुक्त मोर्चा। शहरातील वाढती गुन्हेगारी, शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी तसेच कांद्याच्या प्रश्नावर विविध प्रश्नांवर ठाकरे गट आणि मनसे काढणार मोर्चा। मोर्चाला दोनही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना देणार ठाकरे गट आणि मनसे पदाधिकारी निमंत्रण। अमर सोळंकी, BBS न्यूज, नाशिक। अनेक विविध प्रश्न त्याबाबत आम्ही दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी संयुक्त मोर्चा दौरा सिडको नाशिक रोड पासून सुरू केलेला आहे। तो आमचा दौरा 14 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर वास्तव्य योजना, दुर्लक्षित हक्क आणि राजकीय धोरणांचे बळी, शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी पत्ती, अजूनही अनेक अर्ज प्रलंबित। 12 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा मोर्चा नाशिक मध्ये अनंत कानेरे मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार आहे। कोण कोण येणार आहे मोर्चाला? वरिष्ठ नेते? वरिष्ठ नेत्यांना चर्चा करून तुम्हाला कळवतो। अच्छा, काय मुद्दे काय आहेत? कुठले मुद्दे आहेत? 1-2 सांगा। आता तुम्हाला सांगितलं, शेतकऱ्यांचा, महापालिकेचा, जिल्हा परिषदचा, हॅनी ट्रॅपचा, हे सगळे विषय त्याच्यात असणार आहे। नाशिक शहरातले प्रश्न आहेत, ग्रामीण शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे आणि या सर्व प्रश्नांवरती 12 सप्टेंबरला नाशिक जिल्ह्यातील जनता, शेतकरी, कष्टकरी, कामगार
हे सर्व एकत्र येतील आणि या सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही हा भव्य मोर्चा काढणार आहोत. दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते या मोर्चामध्ये असतील. मधल्या आता हा साधारणतः 1 महिन्याचा कालावधी आहे. जसं जसं आमचं नियोजन होईल वरच्या नेत्यांची बोलून आणि वरिष्ठ नेते कसे कोण येणार काय येणार निश्चित तुम्हाला कळवलं जाईल. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो,